नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे मेथी आणि पोह्याचा खूप मस्त असा पोटभरीचा नाश्ता। चला तर बनवूया मस्त असा मेथीचा नाश्ता। तर मेथीचा नाश्ता आणि पोह्याचा नाश्ता बनवण्यासाठी मी एक मोठी वाटी पोहे भिजू घालून ठेवले आहेत आणि एक मेथीची जुडी व्यवस्थित निसून निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे। तर आता हे पोहे भिजवलेले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची बारीक पेस्ट बनवून घेते। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व पोहे मी टाकून घेते। याच्यामध्ये 2-4 हिरव्या मिरच्या टाकायच्या, 2-3 लसूण पाकळ्या टाकायच्या, चवीपुरतं मीठ टाकायचं, आल्याचा एक तुकडा टाकायचा, थोडीशी हळद टाकायची, कांदा टाकायचा एक चिरलेला बारीक, एक टोमॅटो टाकायचा आणि 2-4 चम्मच दही टाकायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट बनवून घ्यायची। तर आणि ही मेथीची भाजी मी आता बारीक चिरून घेते। मस्त अशी बारीक चिरून घ्यायची ही मेथी। आता ही मेथीची भाजी या मिश्रणमध्ये मिक्स करून घ्यायची। थोडंसं मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची, लसूण पेस्ट वरतून टाकायची थोडीशी, एक कांदा टाकायचा परत आणि एक छोटी वाटी बेसन टाकायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 2 मिनिटं मस्त असं। आता पाटाला मी एका कोलपाटावरती असं तेल लावून घेते, पूर्ण तेल म्हणजे चिटकू नये म्हणून। तर पूर्ण पाटाला तेल लावून घ्यायचं कोलपाटाला। आता जे मी मिश्रण बनवलं होतं ते पाटावरती थोपटून घ्यायचं, मस्त असं थोपटून घ्यायचं, चौकोनी आकार देऊन घ्यायचा, याला थोपटायचं असं व्यवस्थित आणि चौकोनी आकार देऊन घ्यायचा। तर हे मेथीचे खूप छान मेथीचा आणि पोह्याचा नाश्ता बनवून तयार होतो। तर चाकूने याच्या मस्त अशा छोट्या छोट्या काप करून घ्यायचे, छोट्या मोठ्या आकाराचे असे काप तयार करून घ्यायचे। तर मी अशी चौकोनी आकाराचे काप करून घेते। तर असे कापून घ्यायचे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी। तर मी असे काप बनवून घेतले। आता कढईमध्ये थोडंसं तेल ठेवलं, तेलामध्ये हे कटलेट भाजून घ्यायचे। बघा किती छान रेसिपी तयार झाली आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा। धन्यवाद।